नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे असंच वाटतं का आपल्याला? 100% जेव्हा त्यांना वाटतं की आम्ही अपयशी होणार आहोत, जेव्हा अपयश माणसाच्या जीवनामध्ये येतं तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारून आपल्याला तेवढा वेळ काढता येऊ शकतं. पण सत्यता ही सत्यता असतं, नियम हे नियम असतात, कायदे हे कायदे असतात. काही वेळापुरता तेवढा एक नरेटिव्ह सेट करतात की हे आमच्या विरुद्ध झालं, हे अशामुळे झालं, केंद्रावरनं आहे, दिल्लीवरनं आहे. त्यामुळं काही दिवसाकरता हे ठीक आहे, पण हे जे काही निकाल येतात ते नियम आणि कायद्याने येतात. हे आजचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर आणखी काही पक्षप्रवेश होईल असं वाटतं, कारण की तशी आशा व्यक्त केली जाते की भूकंप होईल तिकडे आणि पक्षप्रवेश होईल. याचा काहीच संबंध नाही या निकालाचा. आमच्या पक्षाचं काम वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या कामाचं संपूर्ण मूल्यमापन जनता करते आहे आणि 21व्या शतकातला नवभारताचं निर्माण आणि 24 ते 29 या काळामध्ये भारत ही 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे निघाला आहे. चायनासारखा जो अत्यंत आपला विरोधी देश आहे तो सुद्धा आता म्हणायला लागला आहे की मोदीजी आत्मनिर्भर भारताकडे निघाले आहे. आणि त्यामुळं जगाचा विश्वास मोदीजीवर आहे, विश्वास मोदीजीवर आहे. त्यामुळं कोणी काही म्हटलं तरी काही फरक पडत नाही असं मला वाटतं. तर अपयशी होणार हे त्यांना माहिती आहे. निकाल हे नियम आणि कायद्यानेच येतात असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये बोलत होते. निकाल हे नियम आणि कायद्यानेच येतात असं देखील बावनकुळे म्हणतात. 100% जेव्हा अपयशी होणार असं वाटतं तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारलं जातं असं देखील संजय राऊतांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलंय.